हॅलो, मी नम्रता. माझ्याकडे जे इयरिंग्सचं कलेक्शन आहे, ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. कारण मी जिकडे जाईल तिकडे इयरिंग्स बघत असते आणि मला वेगवेगळे इयरिंग्स ट्राय करायला खूप आवडतात. मला असं वाटलं की ह्याच्यावरती एक व्लॉग झालाच पाहिजे. सगळ्यात लास्टला मी हे कानातलं दाखवणार आहे. हे ऍक्च्युली माझ्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला मला गिफ्ट दिलेलं आहे. म्हणून हे मी थोडंसं बाजूला ठेवते आणि बाकीचे तुम्हाला दाखवते. एक व्लॉग झालाच पाहिजे कारण माझी आवड आहे ती. माझ्या नवऱ्याला सुद्धा माहिती आहे की मी बाहेर गेले की मला ते बोलतात तुला हे घ्यायचं आहे का. ऍक्च्युली इथून चालू करते ह्या कानातल्यापासून. हे मी एक 3 वर्षापूर्वी घेतलंय आणि मला खूप आवडतं. मी कोणत्याही ड्रेसवरती हे घालते कारण ते कोणत्याही ड्रेसवरती जात असं मला वाटतं. नंतर हे हे आहे ते मला गिफ्ट केलंय बर्थडेला शुभमने, म्हणजे माझ्या भावाने. आणि हे पण एक माझं मीच घेतलंय, मला जे आवडलं मार्केटमधून घेतलं आहे हे. आणि हे मी एक्झिबिशन मधून घेतलंय. मला हे खूप जास्त आवडलं कारण मी असं कोणाकडे बघितलं नाहीये आणि मी मोस्टली एक्झिबिशन मधून घेते कारण तिथे युनिक असं काहीतरी असतं आणि ते आवडतं खूप मला. हे पण एक रक्षाबंधनला मला गिफ्ट आलेलं आहे आणि असं मला वेगवेगळे ज्वेलरी म्हणजे इयरिंग्स त्याच्यामध्ये खूप आवडतात ट्राय करायला. हे पण बर्थडेला गिफ्ट आलंय. हे ब्ल्यू साडीवरच आहे, रॉयल ब्ल्यू. वाव. नंतर अगेन हे हँडमेड आहे बघा तुम्ही. हे थ्रेडचं बनवलेलं आहे. हे मला वेगवेगळं आवडतं म्हणून मी हे पण घेतलं आहे. हे पण मी एक्झिबिशन मधून घेतलंय आणि हे खूप मस्त वाटतंय मला. ऍक्च्युली मला हे गोल्ड सारखंच वाटतं घातलं की. आणि हे एकच दिसतंय थांबा एक मिनिट. हा, हे जीन्स वरती जायला असं आहे. खूप छान दिसतं जीन्स वरती. तर ऍक्च्युअली मी आता थोडस इयरची शॉपिंग बंद केली आहे. पहिला खूप करायचे, थोडं आता कमी केलाय, कंट्रोल केलाय मला. नंतर हे मॉल मधून घेतलंय. हे अजून काय याच्यामध्ये छोटं, ऍक्च्युअली ते मी डेली यूज करून त्याचा कलर गेला आहे. हे ऍक्च्युअली गोल्ड सारखंच वाटतं घातल्यानंतर. हे छोटूस आहे पण मधलं छान आहे. अगेन हे जीन्स वरती, हे पण मला गिफ्ट केले कारण सगळ्यांना माहित होतं की मला कानातलेच खूप आवडतात. वन्स अगेन हे पण म्हणजे एक शौक असतो ना. बापरे, मला खूप शौक आहे कानातल्याचा. हे पण मला आत्ताच मी जे लंडन ब्रिजच्या एक्झिबिशनला गेले होते ना, तिथे मला युनिक काहीतरी वाटलं. हे अॅक्रेलिक सारखं दिसत होतं म्हणून मी हे घेतले. अजून घातलेलं नाहीये ते मी. अगेन गावाला जाताना ट्रेन मध्ये, हे ट्रेन मध्ये भेटले मला, खूप मस्त आहे. आणि इथून काढायचं आहे, इथून बॅगने. हा जो मोती दिसतोय ना, हे काढायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये अडकवायचं आहे जस्ट. हे मस्त आहे खूप. आणि हे जेम्स, बापरे किती गोड आहे जेम्स. हे घातल्यानंतर श्रीषा माझे कान खेचते, तिला वाटतं हे जेम्सच आहे. आणि थोडेसे पडले पण आहे त्याचे, खूप वर्ष झाले. हे पण मला गिफ्ट दिलेलं आहे. आणि हे गोल्डचं, हे पण माझ्या बर्थडेला गिफ्ट आले. आणि हे मी स्वतः बाय केलंय. हे मला खूप युनिक वाटलं आणि मस्त वाटतं घातल्यानंतर. ग्लासचं आहे आय थिंक हे. हा, ग्लासच आहे. हे पण अगेन यात्रेतून वेगळं काहीतरी. घातल्यानंतर पण खूप छान दिसतं. पण आमच्या घरातल्या जास्त मोठं घातलेलं आवडत नाही, म्हणजे माझ्या नवऱ्याला, तरी पण मी घालते. हे पण डायमंड सारखं आहे, मस्त आहे. म्हणजे मी लास्टला दाखवणार आहे ना, ते तर खूपच अमेझिंग आहे कारण ते मला एक स्पेशल वन ने गिफ्ट केलेलं आहे. ते बोलले होते ना मला गिफ्ट दिलेलं, ते हे कानातलं आहे. ऍक्च्युअली त्याचा एक डायमंड निघून पडला आहे. हे बघा, मला हे खरंच खूप जास्त आवडतं. घेतलं तेव्हा आवडलं नव्हतं, म्हणलं हे काय घेतलं एवढे खडे खडे सगळे. पण ऍक्च्युअली हे वेअर केल्यानंतर एकदम मस्त दिसतं पार्टी वेअर वरती. त्याचा एक डायमंड निघलाय. सो मला खूप बॅड वाटते की माझ्या नवऱ्याने मला हे प्रेमाने एवढे गिफ्ट दिलं होतं, त्याचा एक डायमंड असा निघलाय. तो अटॅच करायचा राहिला म्हणून मी खूप दिवस झाले यूज पण नाही केलेलं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.